जराही साबुदाणा न भिजवता आज आपल्याला उपवासाचा एक भन्नाट पदार्थ तयार करायचा आहे। हा पदार्थ तयार करण्यासाठी आपल्याला फक्त 1 कप साबुदाणा लागणार आहे, तो देखील कच्चा, आणि 1 कच्चा बटाटा आपल्याला या ठिकाणी लागणार आहे। कमी साहित्यामध्ये त्याचबरोबर कमी वेळेमध्ये आणि कमी मेहनतीमध्ये आपला हा पदार्थ बनून तयार होतो। आतून एकदम पोकळ आहेत आणि वरून एकदम छान कुरकुरीत आहेत। साबुदाण्याचा हा पदार्थ तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी कच्चा बटाटा घेतलेला आहे। बटाट्यावरील आपण साल काढून घेतलेली आहे आणि साल काढून घेतलेला बटाटा मी या ठिकाणी पाण्यामध्ये घालून घेतलेला आहे। पाण्यामध्ये घातल्यामुळे बटाटा काळा पडत नाही। बटाट्याची आपण या ठिकाणी फोडी कट करून घेतलेल्या आहेत। अशा पद्धतीने छोटे छोटे आपल्याला या फोडी कट करून घ्यायच्या आहेत। बटाटा मी या ठिकाणी कट करून घेतलेला आहे आणि कट करून घेतलेला बटाटा देखील आपण पाण्यामध्येच ठेवलेला आहे। जोपर्यंत आपल्याला या बटाट्याचा वापर करायचा नाही तोपर्यंत आपल्याला बटाटा पाण्यामध्येच ठेवायचा आहे। आता बटाटा आपण जरा वेळ बाजूला ठेवून देऊया। आता मिक्सरचं मी या ठिकाणी मोठं भांडं घेतलेलं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 1 कप साबुदाणा घालून घ्यायचा आहे। साबुदाणा आपण जराही भिजवलेला नाहीये किंवा भाजून देखील घेतलेला नाही, कच्चा साबुदाणा मी या ठिकाणी घेतलेला आहे। 1 कप आपण या ठिकाणी साबुदाणा घेतलेला आहे। आता साबुदाणा आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे। तर बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने आपण हा साबुदाणा बारीक करून घेतलेला आहे। जास्तही आपण याला बारीक केलेलं नाहीये, थोडंसं जाडसरच आहे। आता या साबुदाण्याच्या पिठामध्ये आपल्याला बटाटा घालून घ्यायचा आहे। जो बटाटा आपण पाण्यामध्ये ठेवला होता त्या बटाट्यामधील पाणी काढून टाकायचे आपल्याला आणि बटाटा आपल्याला साबुदाण्यावरती घालून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपण हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत, मीठ घालून घेतलेलं आहे। 1/4 कप आपल्याला यामध्ये पाणी घालायचे, 1/2 कप मी या ठिकाणी पाणी घातलेलं आहे। सुरुवातीला थोडं पाणी घालून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। पाणी जर आपण सुरुवातीला जास्त घातलं तर हे मिश्रण छान व्यवस्थित असं वाटल्या जात नाही, त्यामुळे आपल्याला थोडं थोडं पाणी घालतच हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे। तर पूर्ण पाणी मी यामध्ये किती घातलेलं आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। बटाटा व्यवस्थित असा बारीक झालेला आहे, मिरच्या देखील छान बारीक झालेल्या आहेत। आता परत मी यामध्ये 1 ते 1.5 कप पाणी घालून घेणार आहे। 1 कप साबुदाण्यासाठी आपल्याला 2 कप पाण्याचा वापर करायचा आहे। तर मी यामध्ये 1 ते 1.5 कप पाणी घातलेले आणि मिश्रण वाटून घेतलेलं आहे। परत मला मिश्रण थोडंसं घट्ट वाटत होतं म्हणून मी यामध्ये परत आणखी अर्धा ते पाऊण कप पाणी घातलेलं आहे। परत आपण मिक्सरला याला फिरून घेतलेलं आहे। आता मिश्रण तुम्ही बघू शकता, एवढं पातळ आपण तयार करून घेतलेलं आहे। जास्त घट्ट देखील आपल्याला मिश्रण ठेवायचं नाहीये। यामध्ये जर पाणी कमी असेल तर आपले भज्जे तेलामध्ये फुटू शकतात। आता मिश्रण आपण छान पातळ तयार करून घेतलेलं आहे। एका बाउलमध्ये मी या ठिकाणी मिश्रण काढून घेतलेलं आहे। 2 कप पाणी वापरून मी हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। आता आपल्याला याला जरा वेळ बाजूला ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी एक चटणी तयार करून घ्यायची आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण या ठिकाणी ओल्या नारळाचे काही काप घालून घेतलेले आहेत। भाजून छिलका काढून घेतलेले शेंगदाणे आपण यामध्ये घालून घेतलेले आहेत 2 ते 3 चमचे। 2 हिरव्या मिरच्या आपल्याला यामध्ये घालून घ्यायच्या आहेत। चवीपुरतं आपण यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे। 2 चमचे आपण यामध्ये दही घातलेलं आहे। जास्त आंबट नसलेलं दही मी या ठिकाणी घेतलेलं आहे। थोडंसं पाणी घालायचं आपल्याला यामध्ये आणि चटणी आपल्याला मिक्सरला छान बारीक अशी वाटून घ्यायची आहे। चटणी आपल्याला एकदम